किरण गांगे नावाची एक महिला आपल्याकडे 2 तारखेला सकाळी प्रसूतीसाठी आली होती. मग तिला आमच्या स्त्रीरोग तज्ञांनी तपासल्यानंतर तिच्या पोटामधल्या असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं तिला लक्षात आलं. लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली, LSCS करण्यात आलं. आणि LSCS करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत. दुसऱ्या दिवशी 3 तारखेला पाहिलं तर तिच्या पोटावर पोट फुगलेलं जाणवलं. त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं, त्यांची तपासणी केली, त्यांची CT पण केली. त्याच्यानंतर त्या CTमध्ये पॅरालायटिक आलियस असं नोंदून आलं. त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याचं ते पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी तपासून पाहिलं आणि तिला पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केल्यानंतर 7 तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 8 तारखेला सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. त्याप्रमाणे आम्ही इथे एक समिती गठीत केलेली आहे रुग्णालय स्तरावर. त्या समितीमध्ये जनरल सर्जन असेल, त्याच्यानंतर स्त्रीरोगतज्ञ असेल, त्याच्यानंतर भूलतज्ञ असेल, या तिघांची समिती असेल. ती समिती लवकरात लवकर आपल्याला त्याची चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयाला पाठवतील. तसेच पोलिसांकडे सुद्धा त्यांनी एक तक्रार केलेली आहे. त्याप्रमाणे सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल. त्याच्यानंतर एक निष्काळजीपणाची जी समिती असते त्याला आपलं नेग्लिजन्स कमिटीची मीटिंग असते, त्याच्यामध्ये ठेवलं जाईल आणि ते चौकशी झाल्यानंतर सगळ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.